कलेक्टर ऑफिसला आला होता तुम्ही, काय घडलं, काय केलं? आम्ही खूप साऱ्या जणांना म्हणजे असं मोठ्या मोठ्या SP ला DYSPला कलेक्टरला वगैरे अर्ज दिला होता. हा गुन्हा ज्या पोलिसांमुळं घडला, ज्या पोलिसांनी माझ्या भावाला प्रवृत्त केलं हे गुन्हा करण्यासाठी, त्यांना म्हणजे त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे काहीतरी म्हणून. आणि हे अर्ज आम्ही 17 तारखेला दिला होता आणि त्यामध्ये असं होतं की 24 तारखेपर्यंत तुम्ही काही ॲक्शन घेतलं नाही तर आम्ही स्वतःच्या जीवाचं काय बरं वाईट करून घेऊ, नांदेडमध्ये कुठेही आत्मदहन करू, सक्षमचे मम्मी आणि मी. आणि 17 तारखेपासून त्या 24 तारीख आली शेवटची, तरीही आतापर्यंत पोलिसांनी किंवा कोणीही काहीच ॲक्शन घेतलेलं नाही. आणि आज बस इथे आमचा शेवट झालेला आहे. आणि आज 24 तारीख आहे तर आम्ही इथे आत्मदहन करण्यासाठी आलो. आम्ही स्वतःच्या अंगावर पेट्रोल वगैरे टाकून घेतलं, स्वतःला म्हणजे काही बरे वाईट करून घेणार होतो. तेवढ्यात ते पोलीस मॅडम वगैरे सर वगैरे आले. ते लायकीचेच नाहीत त्या म्हणायच्या, पण ते आले आणि आम्हाला म्हणजे मारहाण केली आणि त्यानंतर जातीवर शिवीगाळ सुद्धा केली त्यांनी. त्या मॅडमनी महार बोलली आणि मला मारली, माझी केस धरून मारली. तुम्हाला कशाचं आंदोलन लागते वगैरे वगैरे. हे कोणती पद्धत आहे जातीवर शिव्या देण्याची? तर आम्ही कशासाठी आलो तिला माहित तरी आहे का आम्ही कशासाठी आलो? तिचा मुलगा गेला असता तर ती बसली असती का? तिचा मुलगा किंवा तिचा नवरा, तिचं लेकरू असं कोणी गेलं असतं तर ती बसली असती का बरं असं शांत? एवढे दिवस बसली असते का शांत? ते 1 महिना. तर मग आज कुठले अधिकारी वगैरे तुला भेटले तुम्हाला इथं? कोणी भेटलं नाही, सगळे बसले घोषात आपल्या बायकोच्या पल्लू खाली बसलेले आहेत नुसते. आता काय मागणी तुझी? त्यांचा लेकरू गेला असता, मोठ्या मोठ्या कोणत्या लोकांचं लेकरू गेला असतं की ना, आतापर्यंत काही ना काहीतरी ऍक्शन घेतली असते. तर सक्षम काय गरीब बिचारा, त्यांना असं कशामध्ये नाही काही नाही तरी त्यांना ते ऍक्शन घेत नाहीत ना. 2 पोलीसवाले आहेत ते बोलते. पोलीसवाले त्या पोलिसांवर आजच्या आज कारवाई झाली पाहिजे आणि आम्ही उद्यापर्यंत वगैरे काही थांबणार नाही. आज 12च्या पहिले आम्ही स्वतःला कुठे ना इथं आम्हाला रोखले त्यांनी तर काय झालं, आम्ही कुठं ना कुठं आत्मदहन करू, इथून जाऊ. आम्ही आमच्या थोडी म्हणजे हमेशा त्यांनी पिछावर राहणार आहेत पोलीस वगैरे, आम्हाला हमेशा कुठेही रोखणार थोडी आहेत. आजच्या रात्री 12च्या पहिले आम्ही स्वतःला काही ना काहीतरी करून घेणार. तुम्हाला चान्स नाही देणार उद्यापर्यंत थांबायचा. आणि याचे जिम्मेदार तेच असतील ज्यांना आम्ही अर्ज दिला होता पोलिसांवर कारवाई करा म्हणून. सक्षमचे मम्मी धीरज कोमुलवार आणि माही दासरवार यांच्यावर गुन्हा झाला पाहिजे. तारखेमध्ये गुन्हा कोणता यांच्यावर म्हणजे सपोर्ट केला का मर्डर करायला माझ्या भावाला पोलीस स्टेशन मध्ये इन कॅमेरा त्यांचा ऑडिओ चेक करा, सगळं रेकॉर्डिंग वगैरे चेक करा ना तुम्ही, तेव्हाच कळतं ना. मग पोलिस काय टाळ्या वाजत बसलेत काय की समजणं चाललंय मला. घर भरलेत आता 1 महिना होतोय सक्षमला, इथून 2 दिवसांना महिना होते त्याला. काय करायलेत की पोलीस? गुरुवारला महिना होते. तुमचं लेकरू गेला असतं तर तुम्ही असंच केलं असतं का बरं? आज सक्षम गेला, दुसरा सक्षम गेला नाही पाहिजे. पोलीसवाल्यावर कारवाई झाली पाहिजे. माझ्या सक्षमला न्याय पाहिजे, न्याय पाहिजे आमच्या सक्षमला. पोलीसवाल्याला गिरफ्तार केलं पाहिजे, त्याला सजा पाहिजे. त्याला तुम्हाला कारवाई करायची नाही तर करू नका. मग आमचं दोघीचं मेलेलं तोंड बघू शकता. याचे जिम्मेदार फक्त ते असतील ज्यांना कोणाला आम्ही अर्ज दिलेला आहे. DSP बी मान हलवाल बैलावणी बसायलाय. DSP थांबणं होणार नाही यार माझ्या नाता, मी थांबणार नाही इथून पुढे.